पाचच तत्व ज्ञानेश्वरी भेटते. मानव, संत, देव, प्रेम आणि मृत्यू. संतासाठी प्राण, मानवासाठी ज्ञान, देवाला मान, प्रेमाची जाण आणि मृत्यूचं भान गेलाय तो खानदानी संत. मृत्यूचं सदैव भान असलं तर संत. महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतात फरक. महाराष्ट्रामध्ये ना कोणाला पण संत म्हणत नाही. मृदंग वाजवला तर मृदंगाचारी, गायन केलं तर गायनाचारी, खूपच शिकलं तर संगीत विशारद, संगीत अलंकारी, पंडिती, अभ्यास केला तर अभ्यासक, उपासना केली तर उपासक, कथा केली तर कथाकार, कीर्तन केली तर कीर्तनकार, भजन केलं तर भजनी. संत नाही. विद्वत्ता मिळवली तर शास्त्री, पंडित, दर्शनाचारी, संत नाही. कोण संत आहे? ज्यानं काळ आणि मृत्यू जिंकलाय एवढा संत आहे. काळ आणि मृत्यू. उत्तर भारतात जा महाराज, उत्तराखंड मध्ये, ऋषिकेशकडे, हरिद्वारकडे कोणाला पण संत म्हणतो. नाही लक्षात आलं? गांजा फुकला तरी संत. आमच्यासारखे शास्त्री गेले तर ते लोक म्हणतात महाराजची आई भेटते. कशाला? झाड काढलं तर मोठं. महाराष्ट्रामध्ये असं नाही महाराज. आणि 700 वर्षात तर ते संत झाले जे ज्ञानेश्वरीच्या उदरातून बाहेर आले. ज्ञानेश्वरी वाचली नाही आणि महाराष्ट्रात संत झाला असा अपवादात्मक सुद्धा सिद्धांत नाही. अपवादात्मक सुद्धा इतिहास नाही. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. प्रत्येकाला संत बनवणारी ज्ञानेश्वरी. म्हणून मृत्यूचं भान ज्याला आहे आणि ज्याचं वर्णन आलेलं आहे ते ज्ञानेश्वरी. कच्च्या लोकांचं काय वर्णन करावं महाराज? ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये जगाचा प्रलय जे करतात ते शंकराचं वर्णन करतात. येण्याची क्षेत्राभिमानी, राज्य तेजले ईशानी, गोंती जाडोडी स्मशानी वासोके. भगवान शंकर जे आहेत ते 3 भुवनाचे मालक आहेत. आमच्याकडे जे देवस्थान आहे त्याचं नाव त्रिभुवनेश्वर. 3 भुवनाचा मालक, त्रिभुवनस्य ईश्वर इथे त्रिभुवनेश्वर, षष्ठी तत्पुरुष समास. 3 भुवनाचे मालक भगवान शंकर. बरोबर. म्हणजे मग गरीब आहेत का? दिसायला कसे? म्हणजे त्यांची सत्ता 3 भुवनात चालते. आणि दिसायचा विचार जर केलाच, कर्पूर गौरम, तुम्हाला वाक्य कळलं का? कर्पूरम गौरम यशस कर्पूर गौरम. कापरापेक्षा पांढरी ज्याची त्वचा आहे त्याला भगवान शंकर म्हणतात. कापरापेक्षा बरं का, कापूर कधी हातावर घेतला ना आरपार दिसत. कापरापेक्षा देखणीत त्याचं नाव भगवान शंकर. आणि आपल्या मंदिरातले सगळे शंकर काळे निळेचे नाही. भले महाराज आमचा काय दोष आहे? तुमचा नाही, पेंटरनी काढलेली. आणि तुमचा विश्वास महाराजावर कमी आहे, पेंटरवर जास्त आहे. महाराज आणि त्या पेंटरनी कोणताच देव पाहिले नसतो. भगवान शंकर इतके देखणे स्मशानात का राहतात? त्याने विचारलं, खूप छान उत्तर दिलं बरं का त्यांनी. भगवान शंकर सांगतात काय, नाहीतरी कोणत्याही माणसाचा परमनंट ऍड्रेस कोणता आहे? बोला ना. परमनंट ऍड्रेस कोणती गल्ली, कोणतं चौक आहे, फ्लॅट नंबर आहे, बिल्डिंग आहे, मुंबई पुणा शहर आहे, नाशिक आहे असं काही नाही महाराज. कोणी असो, परमनंट ऍड्रेस स्मशान. आणि भगवान शंकर सांगतात 4 माणसाच्या खांद्यावर येण्यापेक्षा माझ्या 2 पायानं चालत आलो म्हणून आज भगवान शंकर जातो. मृत्यूचा आणि काळाचा शोध जो घेतो ना तो संतो. आणि एक दिवस काळ आणि मृत्यू ज्यांना आपल्या सपाट्यात घेतात ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य. भगवान शंकराला विचारलं आणखीन सांगा स्मशानात का राहतात? ते म्हणले काय माहितीये का,
इथं भूत राहायलाय त्यांचं माझं जरा बनत. भूते वेताळी भूते वेताळ नाचा ती भूते वेताळ नाचा भूते वेताळ नाचा ती भूते वेताळ नाचा भूते वेताळ नाचा ती भूते वेताळ नाचा वेताळ नाचा. अंध होतो, आंधळ होतो. धृतराष्ट्र हा भारताचा सम्राट होता. सम्राट आणि राजा सत्ताधीश सदैव आंधळाच असतो. सत्ता आल्यानंतर डोळे आपोआप बंद होतो. श्रीमंत माणसाला आठवण करून द्यावी लागते. आपण निद्रेत बरं का, तो तर काही आठवत नाही बरं का. एखादा माणूस मोठा झाला ना, मग त्याला ओळख सांगा. आपण लहानपणी सोबत होतो, तर तो असू शकतो, नाकारता येत नाही, पण आता काही आठवणीत राहिले नाही. गरिबी श्रीमंताला सगळं पाहत. श्रीमंत कधी गरिबाकडे पाहत नाही तेव्हा. आणि लक्ष्मी बोलायला लागली तेव्हा, अहो तुमच्यापेक्षा मला जरा किंमत जास्त आहे. नाहीतरी सगळ्या लक्ष्मी आहे, दिवसभरात एकदा तरी नारायणाला म्हणतात तुमच्यापेक्षा जरा माझी किंमत बरी. मी आहे म्हणून सगळं लागले पार. काही माणसं अशी भाग्यवान आहेत, त्याच्याकडे गेल्यानंतर ते सुद्धा म्हणतात महाराज ही होती म्हणून कडाला आली, नाही तर माझं काय खरंय. म्हणलं हेच खरंय. हे खरं मानतो यालाच खरं म्हणतो. काय वर्णन करणार त्यांचं महाराज. परीक्षा व्हायला पाहिजे. भले ठीक आहे, नारायण परमात्मा पृथ्वीवरती आहे आणि एका घराच्या बाहेर आलेली म्हणले, साधू रूपात येऊन म्हणली भिक्षाम दे. मालक बाहेर आला, साधूला घेऊन घरात गेला. साधूचे पाय धुतले, चंदन लावला, गोपी चंदन लावला, बुक्का लावला. भले महाराज काही जेवण वगैरे भले ठीक करू. जेवण झाल्यानंतर भले महाराज आजच्या दिवस मुक्काम. साधू म्हणलं हरकत नाही करू. सोफा सेटवर बसलं जायला साधूला वर पाहिलं लक्ष्मीकडं आणि म्हणले कस काय वजन आहे आपलं. ती म्हणली तुमचं वजन, तुमचा थाट सगळं खरंय, पण अजून माझी इंट्री झालेली नाही. माझी इंट्री झाल्यानंतर जर थाट टिकला तर खरा थाट. लक्ष्मीनं म्हातारीचं रूप घेतलं आणि त्याच घराच्या दारात आली. मालक बाहेर आला, मला आजी काय पाहिजे. खाई जेवण केलं असतं. घरात घेतलं म्हातारीला, मला ताट करतो. मला थांबा, ताट माझ्याकडेच. आणि म्हातारीनं स्वतःच्या झोळीतून सोन्याचं ताट बाहेर काढलं, ज्याला हिरे मोती माणिक पाचू लागलेले. आणि हे त्यांनी बघितलं बरं. पाहिल्याच्या नंतर तो मला स्वयंपाकाला 2 तास लागते. ते म्हणजे साधू आता जेवले. साधूला काही बेसन भाकरी गेली होती. आता हे ताट सोन्याचं म्हणलं, त्या मापात निदान खिरपुरी बासुंदी काहीतरी ते अँगल करावं लागेल ना. 2 तासानं बाई जेवली. हा म्हणलं बघू त्या ताट धुवून आणतो. याला वाटलं एखादा मनी कळाला तर कळाला. ती म्हणजे बाळ माझा नियम असा आहे, ज्या घरी जेवले एकदा एका ताटात जेवले ना, परत त्या ताटात जेवत नाही. आणि ज्या ताटात जेवले ते ताट त्या घर मालकाला दान करते. सोन्याचं. तो काय म्हणला माहिती का मला, मग आजी आणखीन 8-10 दिवस आम्हाला 8-10 दिवस मुक्काम करा. सेवेची संधी द्या. सेवेची पाहिजे का सेवा लाटायची पाहिजे. ते म्हणली बा 6 महिने थांबते. याने लगेच प्लॅनिंग चालू केलं. 6 महिने जर थांबली आणि असे सोन्याचे 8 किलोचं ताट रोज जर भेटत गेलं तर एखादा साखर कारखाना आपण टाकू संगम, एखादी फॅक्टरी टाकू, सूतगिरणी टाकू, काहीतरी डोकलो म्हणला आपण. ते म्हणजे अरे इतकं मनोरथ करू नको. आधी ऐक, 6 महिने थांबते, पण माझी एक अडचणी म्हणजे काय,
ज्या घरामध्ये साधू मुक्कामाला असतो तिथं मी कधीच राहत नाही. मी यांनी असं डोळे भरून साधूकडे पाहिलं. कधी जायचंय मला, इजाच नवरा आहे बरं. हा काय बोलतो कधी, ते बोलले एखादा मुक्काम केला असतं. नाही रे बोलले लगेच काय 150 घ्यायचे दक्षिणा लवकर निघा. अहो बोलले एक रात्र तरी त्यांना ठेवले. तुम्ही लगेच जा, माझ्या ताटावर पाय देऊ नका. असं तरी सुशिक्षित भाग आहे आपण. पोटावर नाही म्हणलं बरं, ताटावर पाय देऊ. ताट सोन्याचं आहे. या संसारात लक्ष्मीला किंमत जास्त. याच्या विरुद्ध बाजूला जो चालतो ते संत सदैव विरुद्ध बाजूला. रामच जवळ करतात आणि राम जवळ केला देव शंकर जवळ येतो. काहीतरी मागतात, शंकर दूर होतो. मग शंकर सांगतात काय महाराज, एकच ठिकाणी जिथं सतत रामनाम चालू असतं. मनुष्य घेऊन ज्यावेळेस स्मशानात जातात ना त्यावेळेस घोष करतात राम नाम. थोडं मोठ्याने बोला, राम नाम हे सत्य.